आता बघा, प्रश्न तुमच्या पुढे आहे. पुणे शहर पोलीस भरती परीक्षा 2021 चा पेपर आहे. आता ज्यांनी 3ही दिवस जर आपलं विश्लेषण बघितलं असेल तर बघा, शब्द, वर्ण, स्वर आणि व्यंजन अर्थातच काय तर वर्णमाला या घटकावरती हमखास प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिसतो. मग आपल्याला काय समजलं यातनं की तुमच्या मुंबई किंवा अजून जी कोणती आगामी परीक्षा असेल त्यामध्ये वर्णमाला या घटकावर 100% प्रश्न असणार आहे मित्रांनो. 100% प्रश्न असेल वर्णमाला घटकावरती. ठीक आहे ना. मग त्यावर वर्णमाला घटकांवर ते कोणत्या स्वरूपाचे प्रश्न म्हणजे विचारण्याची शक्यता आहे ती तुम्हाला मी नंतर शेवटून सांगतोच. म्हणजे काय विचारू शकतील आता ते, आतापर्यंत त्यांनी काय विचारलं आणि आता काय विचारू शकतील हे तुम्हाला सांगतोच मी. चला आता प्रश्न बघूया आपण. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर, बघा शब्द महत्वाचा आहे, अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात. ठीक आहे ना. म्हणजे अक्षर असतील आणि अक्षरांना काहीतरी काय म्हणून आपण अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे नुसतीच अक्षरांची मांडणी केली म्हणजे शब्द होत नाही. तर बघू आपण काय असतं, तर याला म्हणतात शब्द. ठीक आहे ना. तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर, बघा आता मी प, त, पतंग समजा हे 3 आपले अक्षर आहेत. ठीक आहे ना. पतंग 3 अक्षर आहेत आणि या अक्षरांच्या समूहाला म्हणजे 3 आहेत त्याच्यामुळे ते समूह झाले. आणि या 3 अक्षरांना आपण जेव्हा एकत्र केलं समजा पतंग म्हणजे काय की त्यातनं या शब्दातून काहीतरी अर्थ प्राप्त झाला. जेव्हा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काहीतरी अर्थ जेव्हा प्राप्त होतो त्याला म्हणतो आपण शब्द. मग हे पतंग काय झालं, शब्द. ठीक आहे ना. आता एक घेतो मी, समजा हात आपण समजा असं केलेलं असतं तर ग प तम असं एक शब्द आहे. मग मला सांगा या शब्दाला काही अर्थ प्राप्त होतोय का. तर तिथे पण अक्षर समूह आहे, इथे सुद्धा अक्षर समूह आहे, परंतु त्या अक्षर समूहाला काहीही अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू, शब्द म्हणणार नाही. त्याला शब्द म्हणता येणार नाही कारण त्यामधनं कोणताही अर्थ आपल्याला दिसून येत नाही. गपत असं वगैरे नसतं काही. तर पतंग आपण बघितलं तर ते काय त्याला एक अर्थ प्राप्त होतोय म्हणून आपण त्याला म्हणू. चला आता शब्द. मग बघा आता वर्ण. मग वर्णमालेवरती काही बघा शब्द म्हणजे काय. मग अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो. मग वर्ण म्हणजे काय. वर्ण तर तोंडावाटे निघणाऱ्या, ठीक आहे ना, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. वर्ण. मग वर्णावर प्रश्न कसे असतील तुम्हाला. ठीक आहे. वर्ण म्हणजे एकूण तुम्हाला जेवढे अ पासून तर इकडे ञ पर्यंत दिसतात त्याला आपण म्हणूया वर्ण. त्यामध्ये स्वर पण असतील, व्यंजन पण असतील. ठीक आहे ना, अशा पद्धतीचं. चला वर्ण. स्वर म्हणजे काय की जे वर्ण स्वतंत्ररित्या उच्चारता येतात आणि त्यांचा उच्चार करताना कोणत्याही वर्णांचं, इतर वर्णांचं सहाय्य त्याला घ्यावं लागत नाही, अशा वर्णांना आपण स्वर म्हणतो. स्वर. ठीक आहे ना. स्वर स्वतंत्र ते असतात आणि त्याचा उच्चार करणार त्याला की त्यांचं पूर्णत्व येण्यासाठी त्यांना इतर कोणत्याही वर्णांची आवश्यकता भासत नाही, त्यांना म्हणून आपण स्वर. त्यानंतर व्यंजन काय असतं तर स्वर नसलेले म्हणूयात आपण. जिथे स्वर नाही अशी जे काही तुम्हाला हे दिसतील त्याला म्हणून आपण व्यंजन. बघा. ठीक आहे ना. व्यंजन. ठीक आहे. म्हणजे वर्णमालेवर बघा तुम्ही लक्षात काय ठेवायचं, कसे प्रश्न असतील तर वर्ण. मग स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, मग ह्रस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते, सजातीय स्वर कोणते, विजातीय स्वर कोणते. ठीक आहे ना. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कसे तयार होतात यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा संभव आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला त्याची तयारी झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हे झालं असा प्रश्न म्हणजे वर्णमालेवरती काय. मग त्याच्यानंतर तुम्हाला वर्णमाला घटक अभ्यासताना वर्णांचा एकूण पूर्णपणे अभ्यास तुम्हाला करावा लागेल. म्हणजे 100% तुम्हाला वर्णमाला या घटकावर हमखास प्रश्न येईलच. चला प्रश्न दुसरा. आता उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो बघा. हा सुद्धा प्रश्न वर्णमालेवरच आहे. वर्णमाला हा सुद्धा प्रश्न
वर्णमाला या घटकावरच आलेला आहे. वर्णमाला नक्कीच रीती आपण बोलतोय ना. आता बघ, एक एक घटक ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीनुसार मी तुम्हाला त्या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतील त्या बाबत मी तुम्हाला सांगतोच आहे. आता वर्णमाला बघा, तर आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्णमाला करताना मग स्वर आहे, व्यंजन आहे, मग स्वरांचे प्रकार, ठीक आहे ना. ऱ्हस्व स्वर काय असतात, दीर्घ स्वर काय असतात, संयुक्त स्वर काय असतात, इंग्रजीमधून आलेले नवीन स्वर कोणते, म्हणजे अशा म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करून आपल्याला त्या घटकाचे एकूण तुकडे तुकडे करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे काहीतरी विचारलं त्यांनी तरी आपल्याला त्याला सांगता येईल. बघा, उच्चार करण्यासाठी जास्त वेळ, बघा शब्द उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्या स्वरांना काय म्हणतात? काय म्हणतात सांगा बरं. सचिन अगदी बरोबर, सोनाली, ज्योती बरोबर, इंदू अगदी बरोबर. त्यांना म्हणून आपण दीर्घ स्वर, ठीक आहे ना. हे झालं. मग ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? जर ऱ्हस्व स्वर आपल्याला विचारलं तर काय सांगू आपण त्यांना? मग म्हणजे काय, कमी वेळ लागतो त्यांना उच्चारण्यासाठी, कमी वेळ, उच्चारण्यासाठी कमी वेळ, आणि उच्चार आखूड होतो, उच्चार आखूड, ठीक आहे. अशा पद्धतीने मग दीर्घ स्वर कोणते असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर अगदी बरोबर करा. मग यावर अजून कसा प्रश्न विचारतील ते की खालीलपैकी दीर्घ स्वर कोणते? मग कोणता दीर्घ स्वर? आ, दीर्घ ई, दीर्घ उ, अशांना म्हणतो आपण दीर्घ स्वर, की ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना म्हणतो का आ, ई, उ, अशा पद्धतीने दीर्घ स्वर म्हणतात सर, दीर्घ स्वर. हा, त्यांना दीर्घ स्वरच म्हणतो ना आपण. ऱ्हस्व स्वर म्हणजे कोणते? की त्यांना कमी वेळ लागतो उच्चारायला, ठीक आहे ना. आणि त्यांचा उच्चार काय असतो, एक आखूड असतो. मग ते कोणते? मग आपण म्हणूया अ आहे, ऱ्हस्व ई आहे, ऱ्हस्व उ आहे, ठीक आहे ना. त्यानंतर रू आहे, ठीक आहे ना, लू. यांना काय म्हणतो आपण? ऱ्हस्व स्वर, की ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो आणि त्यांचा जो उच्चार असतो तो आखूड असतो त्यांना. मग हे सुद्धा आपल्याला प्रश्न माहिती पाहिजे. मग संयुक्त स्वर कोणते असतात? संयुक्त स्वर कसे तयार होतात असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, किंवा संयुक्त स्वर कोणते असं सुद्धा प्रश्न विचारू शकतात. सांगा मग, संयुक्त स्वर दोन विजातीय स्वर मिळून तयार होतात. ते दोन विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय असतात? बघा, की ज्या स्वरांचे उच्चार असताना भिन्न असतात त्यांना म्हणून आपण विजातीय स्वर. बघा, आता समजा ए आहे, आपल्याला ए कसा तयार होतो? मग ए, त्यानंतर ऐ, ओ, औ, ठीक आहे ना, अशा पद्धतीने. मग ए कसा तयार होतो? बघा, ठीक आहे. मग ए कसा तयार होतो? दोन विजातीय स्वर तयार त्याच्यामध्ये येतील आणि ते तयार होतील अशा पद्धतीने. म्हणजे ती त्याच्या जोड्या सुद्धा तुम्हाला आपल्याला करता येईल. इथे आपल्याजवळ वेळेचं जरा बंधन असल्यामुळे आपल्याला ते अजून डिटेल घेता येणार नाही. फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं, मग हे स्वर तयार कसे होतात, तयार कसे होतात हे यावर तुमचं एक कटाक्ष असला पाहिजे, तर त्यावर तुम्ही लक्ष ठेवून बसायचं, म्हणजे कशा पद्धतीने स्वर तयार. मग माफ करा, मग इंग्रजीतून आलेले स्वर कोणते आहेत आपल्या वर्णमालेत? वर्णमालेतील इंग्रजी स्वर कोणते? अगदी बरोबर, वर्णमालेतील इंग्रजी स्वर कोणते हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि बघा, माफ करा, मग इंग्रजी मधून पण दोन वर्ण आपल्या आलेले आहेत, आणि तर अशा पद्धतीने तुम्ही स्वरांचा अभ्यास करायचा. सजातीय स्वर कोणते, विजातीय स्वर कोणते, ऱ्हस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते, संयुक्त स्वर कोणते, ते कसे तयार होतात, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं, अभ्यास करायचा मित्रांनो. म्हणजे वर्णांवरती, म्हणजे स्वरांवरती कोणताही प्रश्न आला तरी सुद्धा आपलं उत्तर दे चुकणार. ठीक आहे. आता बघा, इथे जोडाक्षरयुक्त अचूक शब्द कोणता? बघा, खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द कोणता? ठीक आहे. आता इथे जोडाक्षर आलेलं आहे आणि आपल्याला त्याला आपण म्हणूया की
योग्य पद्धतीने कोणतं लिहिलेलं गेलं आहे व्याकरण दृष्ट्या? 4 नंबर. हा, अगदी बरोबर. अनुक्रम असा शब्द दोन त्याला लावलेले, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर नाही. अनुक्रम हे सुद्धा बरोबर नाही. अनुक्म असा ते त्याचा अर्थ आपण बघतो, असा शब्द नसतो, तर हे सुद्धा नाही. तर अनुक्रम. मग अजून कोणते शब्द विचारले गेले आहेत बघा बऱ्याच परीक्षांमध्ये? आशीर्वाद. बघा आशीर्वाद शब्द खूपदा रिपीट झालेला आहे. आशीर्वाद, आशीर्वाद हा शब्द रिपीट झालेला आहे. ठीक आहे ना. आता मागच्याच परीक्षांमध्ये, या वर्षीच्या परीक्षांमध्ये 2 ते 3 परीक्षांमध्ये मित्रांनो त्या शब्दावरती प्रश्न विचारले. त्यानंतर शारीरिक, शारीरिक आहे. सर माईक बंद करायला लावा सर. प्लीज, ज्यांचा आवाज येतोय ना प्लीज माईक बंद करा, इकडे आपल्याला डिस्टर्ब होतोय जरा. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तेव्हा तुम्ही माईक सुरू ठेवायचा आणि इतर वेळी तुम्ही प्लीज बंद ठेवा, कारण आपल्याला सर इथे सरचा माईक सुरू आहे. प्लीज माईक बंद ठेवा ना, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही, म्हणजे ते आपलं. शारीरिक आहे. पारंपरिक. आता पारंपरिक, पारंपरिक हा शब्द महत्वाचा आहे बघा. महाराष्ट्रात वर्ण किती सर? हॅलो. तर बघा पारंपरिक नाही पारंपरिक नाही, असा शब्द चुकीचा आहे ना. पारंपरिक, तेच म्हणूनच मी लिहिलं ना पारंपरिक असं आपण म्हणत, असं जरी उच्चार करत असलं तरी हे चुकीचं आहे. पारंपरिक म्हणतात त्याला, पारंपरिक हा योग्य आहे. म्हणजे असे शब्द तुम्ही लक्षात ठेवा की जेणेकरून ते विचारले गेलेले आहेत, खूपदा रिपीट झालेले आहे बरेच शब्द. आशीर्वाद, शारीरिक, पारंपरिक म्हणतात ना. पारंपरिक, पारंपरिक म्हटलं जात नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि अशी आपली चूक असते आणि चूक करून आपण येत असतो. आता इथे बघा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. इथे सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे ना. मग हौतात्म्य की पहिला की हौतात्म्य की हौतात्मा, सांगा बरं. हौतात्म्य. हौतात्म्य. 2 नंबर. 2 नंबर. हे का 2 नंबर. 2 नंबर म्हणताय? 2 नंबर. हो. बघा इथेच आपली गफलत होते नाही, तर याचं उत्तर नाही, हे रॉंग आहे, चुकीचं आहे. हुतात्मा म्हटलं असतं तर आपण असं लिहितो बघा, हुतात्मा, हुतात्मा असं जर लिहायचं असतं मला तर आपण हे बरोबर असतं, हुतात्मा. पण एखाद्याने जेव्हा आपलं म्हणतो ना हुतात्मा पत्कारलं, तेव्हा हौ म्हणतात त्याला, हौतात्म्य. अगदी बरोबर करण, अगदी बरोबर. बघा याचं उत्तर आहे हे. आणि असंच मित्रांनो आपण घाई करतो आणि आपलं उत्तर ते चुकीचं असतं. हुतात्मा असं जर म्हणायचं असतं आपल्याला तर आपण असं उकार असलेलं तिथे गेलेलं असतं, परंतु हौतात्म्य पत्कारलं बघा ना. मग आपण म्हणतो ना वीरांनी वीरांनी देशासाठी हौतात्म्य पत्कारले. हौतात्म्य, हुतात्म्य नाही ना, हौतात्म्य असं आपलं वाक्य असते बघा, हौतात्म्य पत्कारले, पत्करले असं बघा वाक्य तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे ना. तर आपण हौतात्म्य म्हणतो त्याला, हुतात्मा म्हणत नाही. ठीक आहे ना. हुतात्मा झाले असं वगैरे म्हणता, हुतात्मा असं आणि नसेल तर हौतात्म्य, हौतात्म्य असं त्याला म्हणतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला काही जे वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत ते, हा प्रश्न सुद्धा याच्या आधी सुद्धा रिपीट झालेला आहे मित्रांनो. हुतात्म्य शब्द सुद्धा रिपीट झालेला आहे. मग आता सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि बऱ्याच परीक्षांमध्ये काय असतं की एकच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतो. ठीक आहे ना. नाही करा रितेश, 3 येणार नाही, कारण सांगतो एकूण आपण जर वर्ण म्हटलं, एकूण वर्ण म्हटलं तर बघा आपल्या मराठी जी आर मध्ये सांगितलंय त्यांनी की तुम्ही जर जी आर बघितला तर तिथे 52 केलेले आहेत. ठीक आहे ना. आता आपले 14 स्वर झालेले आहेत. ठीक आहे ना. 14 स्वर आहेत, 12 स्वर होते. आता इंग्रजी आपण 2 मिक्स केले, 14 स्वर झालेले आहेत आपले. 34 स्पर्श व्यंजने आणि जी संयुक्त स्वर आहेत त्यांचे देखील समावेश आपण आता करावा असं म्हणतात. परंतु शासनाने असा कोणता तरी आपल्याला आकडा दिलेला नाहीये की आपण वर्णमालेमध्ये किती आपण सांगायचे म्हणून,
किती वर्ण घ्यायचे. पण तरी सुद्धा तुम्ही 52 असंच उत्तर लिहावं असं मला वाटते, कारण त्यांच्या GR मध्ये त्यांनी काय क्ष आणि ज्ञला 52 विशेष संयुक्त व्यंजने असं सांगितलंय. ठीक आहे ना त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर तुम्ही 52 असंच उत्तर सांगायचं. 14 आपले स्वर आता झालेले, कारण अ आणि अ करा या दोन स्वरांचा आपण समावेश केलेला आहे आपला. ठीक आहे ना. सर तिसरा बघू आपण. खळखळाट. माफ करा, मला बरं नसल्यामुळे जरा थोडा त्रास होतो. खळखळाट बघूया. तिसरा सर. आता हे ध्वनिदर्शक शब्द यावर 100% एक नंबर. प्रत्येक 100% प्रश्न असतो तरी बघा. खळखळाट. हा घटक सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने करणे अपेक्षित आहे. मी सांगतो तुम्हाला, आज त्यांनी पाण्याचा विचारला, त्यांनी आणखी कशाचा पण ते विचारतील. 100% हा घटक तुम्ही पाहून जावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे ना. आता बघू खालीलपैकी पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता. ठीक आहे. मग गडगडाट कुणाचा असतो रे? 3 नंबर. गडगडाट कुणाचा असतो? ढगांचा ढगाचा, विजांचा गडगडाट विजांचा, है ना. विजांचा किती विजांच्या गडगडाटात पाऊस पडला असं म्हणतो ना, विजांचा गडगडाट. छनछनाट कुणाचा असतो? मग घुंगरांचा. घुंगरांचा पण असतो, नाण्यांचा पण असतो. नाण्यांचा किंवा घुंगरांचा, नाण्यांचा छनछनाट, नाण्यांचा, घुंगरांचा पण. हा, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला अपेक्षितच आहे. ध्वनिदर्शक शब्द सुद्धा करून जाणे तुम्हाला अपेक्षित आहे. मग खळखळाट असतो तो आपल्या पाण्याचा. ठीक आहे ना? पाण्याचा खळखळाट. हा, आणि खणखणाट कुणाचा असतो? मग बांगड्यांचा शस्त्रांचा होतो. शस्त्रांचा खणखणाट असं म्हणतो आपण ना. शस्त्रांचा खणखणाट म्हणजे काय? तर इथे पाण्याचं त्यांनी विचारलंय, तर अजून देखील ते विचारू शकतात आहे ना. मग अशा पद्धतीने ध्वनिदर्शक शब्द हा घटक सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी करून जाणे अतिशय आवश्यक आहे. चला पुढे जाऊ आपण. बघा मणीवर. आता तुमच्या एक लक्षात येत असेल रे की व्याकरण या भागावरती तर प्रश्न आहेतच, पण शब्द संग्रह या घटकावर देखील त्यांनी बरेच प्रश्न विचारले. बघा मग त्यामध्ये तुम्हाला मात करतात. शब्द विचारले, मणी विचारले, त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा. ठीक आहे ना. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे शब्द संग्रह देखील आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे ना. चला बघू आता इथे कोल्हा कोल्हा काकडीला राजी अशी ती म्हण आहे, आणि त्या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मग कोल्हा काकडी खातो असं बरोबर आहे का? काही जे पर्याय असतात ना, ते काही त्याच्याशी काही संबंध 2 नंबर बरोबर होईल. मग काय करायचं की आपण उत्तर कोणतं नाही, कोणतं नसू शकतं हे आधी बघायचं. मग हे तर असू शकणार नाही. ठीक आहे ना. मग त्यानंतर लहान माणसे लहान गोष्टींना भांडतात, हे बरोबर आहे. पण मला सांगा रे, कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. मग ह्या कोणती मन त्याला जोडून येईल सांगा बरं. कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. सर पैसाला पाण्यात येईन. अगदी बरोबर. पळसाला पाण्यातील, घरोघरी मातीच्या चुली आपण म्हणतो ना. म्हणजे तुम्ही कुठेही जा, पळसाला पाणी तीनच. असं एक मन असेल तुम्हाला, पळसाला पाणी 3. ठीक आहे ना. म्हणजे काय की सर्वच ठिकाणी जा तुम्ही, ती परिस्थिती सारखीच असेल या अर्थाने. म्हणजे कुठेही गेलात तरी ते. चतुर माणसे संकटावर मात करतात. ठीक आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे असं तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. म्हणजे काही जे पर्याय असतात ते त्याच्याशी काही संबंधच नसतो बरं त्या म्हणीचा. तर ते आधी काय करून घ्यायचं, त्याला इलिमिनेट करायचं. म्हणजे असू शकणार नाही असं आपण करायचं, आणि मग उत्तरापर्यंत आपण सहजच करून म्हणजे जाऊ शकतो, लगेच जात असतो. मग बरेच म्हणी असतात. मग आयत्या बिड्यात नागोबा. ठीक आहे ना. ती अडत आणि हो गोरी हे विचारलेले सांगतोय तुम्हाला मी. ठीक आहे ना. कोकडाचं तुम्हाला कोल्हा काकडीला राजी म्हणजे पळसाला पाणी 3च. ठीक आहे ना. अडला हरी गाढवाचे पाय धरी, असे बरेच म्हणी असतात ज्या दैनंदिन जीवनात आपल्या असतात ना, तर त्याच वारंवार विचारले जातात मित्रांनो. तर अशा म्हणींवर तुमचं लक्ष असावं.
ठीक आहे, अशा म्हणी तुम्ही पुन्हा पुन्हा बघायच्या. ही सुद्धा म्हण 3 ते 4 वेळा आतापर्यंत विविध आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारलेली आहे. मग तीच रिपीट झालेली आहे. मग रिपीट झालेले प्रश्न आपल्याला यायलाच पाहिजेत. सुद्धा इथे पण बघा, इथे आता वाक्प्रचार आहे. वाक्प्रचारावरती हा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे शब्द संग्रह हा घटक बघा किती महत्वपूर्ण आहे. शब्द संग्रह ते बोलणे आन्सर वन पहिला नसणे म्हणजे जीभ मऊ असणे असं होईल का रे? जिभेला जीभ मऊ आहे, हाड नाही म्हणजे मऊ आहे असं होईल का? होणार नाही. म्हणजे आपण उत्तरापर्यंत कसं जायचं ते तुम्हाला सांगतो मी. म्हणजे काय की जी उत्तर असूच शकत नाही अशा पर्यायांना काय करायचं, आपण आधी काढून टाकायचं, कमी करायचं. मग जिभेला हाड नसणे म्हणजे गोड बोलणे असं तर होणारच नाही. जीभ न वापरणे असं काहीतरी असू शकतं का? आम्हाला सांगा बरं. आपल्याला माहिती नाही, सामान्यतः जरी आपण विचार केला तरी सुद्धा असे काही पर्याय तिथे नसू शकतं. मग आपण बोलतो जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे. आपण बघा बोलताना किंवा कुठे पण आपण असं मालिकांमध्ये वगैरे ऐकतो, अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही असं बोलतो ना. जे काहीतरी असं वाटेल ते बोलतो, त्यांना उद्देशून बोलल्या जातं की वाटेल ते बोलू नको म्हणजे तुझ्या जिभेला हाड आहे की नाही असं ते म्हणतात. ठीक आहे ना, अशा पद्धतीनं. मग वारंवार विचारले गेलेले वाक्प्रचार पण आपण बघायचे. मग ठीक आहे ना, अशा वाक्प्रचारांवर पण तुम्ही लक्ष द्यायचं. वाक्प्रचारावर पण तुम्हाला नक्कीच येईल. नक्कीच शब्दसंग्रह टॉपिक आपण घेणारच आहोत. तुम्ही जे आपलं 1 वाजताचं जे असतं ना, 1 वाजताचं जे युट्यूब आपलं जे एक मालिका आपण सुरू केली आहे त्यामध्ये सगळेच टॉपिक आपण घेत असतो आणि ते निशुल्क असतात मित्रांनो. तर तुम्ही तिथे जाऊन ते सगळं अभ्यासू शकता. नक्कीच त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. बघा इथे सुद्धा काय केलं त्यांनी, म्हण विचारली आहे आणि म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हण काय पूर्ण म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला जे प्रश्न दिसतात तिकडे ते शब्द संग्रहावरच आलेले दिसतात. म्हण पूर्ण करा. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे स्मशान होईल का? पाषाण निशाण होईल का? आपण असं करून बघा ना. पण बऱ्याच वेळा म्हणत असतो तर निशाण होणार नाही. 2 नंबर पाषाण. अज्ञान पण होणार नाही. तर काय होईल? पाषाण. पाषाण म्हणजे काय असतं रे? पाषाणाचा समानार्थी शब्द दगड आहे ना. दगड. पाषाण म्हणजे दगड म्हणतो ना आपण. पाषाणावरती मूर्ती कोरतात असं काहीतरी बोलतात. पाषाण. मग या म्हणीचा अर्थ काय असेल रे? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. मग या म्हणीचा तुम्हाला अर्थ जर सांगितला विचारला तर तुम्ही काय सांगणार? ही म्हण विचारली, ठीक आहे. इथे म्हण पूर्ण करा असा प्रश्न होता. तर म्हणीचा अर्थ काय मग सांगा अर्थ. सर दुसऱ्याला काही पण सांगतो पण स्वतःला काहीच माहित नसते. म्हणजे काय? फक्त दुसऱ्यांना उपदेश द्यायचा आणि स्वतः मात्र त्याचं काही करायचं नाही. बरोबर ना? म्हणजे स्वतःलाच आपण म्हणतो ना, एक दुसरी पण अशी म्हण असते बघा, स्वतः काही वांगे आणि दुसऱ्याला पथ्य सांगे. सर ते उंटा उडून छेडे हाकणे नाही ते वेगळं. ती पण आहे म्हणजे अशी जे आपण नेहमी जे ती इथे होणार गाजर पार्किंग. बघा हे असे शब्द किंवा असे वारंवार आपल्याला दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात ना, जे आपण वापरत असतो खूप वेळा, असेच ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येतील. बरं ठीक आहे ना. चला तर इथे पाहिजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. आता हा प्रश्न बघा, हा संकल्पनेवर आहे. ज्याला काय संकल्पना समजली असेल त्याला उत्तर देता येईल. सर बघा आता विकारी. लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात? मग विग्रही म्हणतात का, अविकारी म्हणतात का, प्रत्ययकारी म्हणतात की विकारी म्हणतात? विकारी सर. नक्की बरोबर आहे. विकारी. विकार होणे म्हणजे काय? बदल होणे. ठीक आहे ना. विकार या शब्दाचा अर्थ होतो बदल. विकार होणे म्हणजे काय? बदल होणे. विकार म्हणजे बदल होणे. मग लिंग वचन आणि विभक्तीमुळे आपण बघूया बदलतं काय. एखादा शब्द त्याला विकार होतो म्हणजे बदल होतो. ठीक आहे. विग्रह करणे म्हणजे काय असतं रे? विग्रह म्हणजे काय? मग
फोड करणे. हा, फोड करणे. बघा, फोड करणे म्हणजे दोन शब्द, एक शब्द असेल त्याला आपण त्याची फोड करतो, त्याचे तुकडे करतो, त्याला म्हणतो आपण विग्रही. अविकारी म्हणजे मग ज्यात लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणार नाही. ठीक आहे ना, ज्यात लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होत नाही. लिंग वचन आणि विभक्ती यामुळे काय होत, विभक्तीमुळे बदल होत नाही. बरं, तुम्हाला इथे आता उदाहरण बघायचं की काय, पण कशा पद्धतीने बदल होत नाही. तर याच्यामध्ये बदल होत नाही त्याला म्हणतात अविकारी. प्रत्ययकारी म्हणजे बघा की शब्दांच्या पाठीमागे शब्द जोडतो आपण, है ना. शब्दांच्या पाठीमागे नवीन शब्द जोडतो आपण, एखादा नवीन शब्द जोडतो. ठीक आहे, बघा आता मानव शब्द आहे आणि त्याला आपण ता हे काय लावलं, प्रत्यय. या ताला म्हणतो आपण प्रत्यय. ठीक आहे ना. प्रत्ययकारी शब्द म्हणजे बघा इथे मानवता, याला म्हणून आपण प्रत्ययकारी मानवता. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर विकारी म्हणजे बदल, म्हणजे लिंग वचन बदललं तर त्याच्यामध्ये बदल होतो, त्याला म्हणून आपण, बघा आता इथे समजा लिंग घेऊ आपण. लिंग कुत्रा शब्द आहे. कुत्रा कोणत्या लिंगात आहे रे? कुत्र्याचं लिंग कोणतं? पुल्लिंग आहे, बरोबर का? पुल्लिंग आहे. आता याचा आपण समजा लिंग बदल केला समजा, तर पुल्लिंग. कुत्री, बरोबर आहे का? स्त्रीलिंग होईल, म्हणजे याच्यामध्ये बदल झाला ना. म्हणजे आणि कुत्रा कुत्री काही नाम आहे, नाम. कुत्रा कुत्री म्हणजे आपण त्याच्यामध्ये लिंग बदल केला, लिंग बदल झाला. आता वचन बदलून बघू आपण. कुत्रा एक वचन आहे, कुत्री पण एक वचन आहे. मग याचं अनेक वचन काय होईल रे? कुत्रे. म्हणजे आता काय केलं आपण, वचन बदललं. वचन, बघा. मग या विकारी शब्दाला अजून एक शब्द असतो रे, पर्यायी शब्द. काय असतो तो सांगा? सव्यय. विकारी शब्दांना सव्यय सुद्धा म्हणतात आणि अविकारी जे शब्द असतात ना, अविकारी, त्यांना म्हणतो आपण अव्यय. बघा, अव्यय म्हणजे अविकारी आणि विकारी म्हणजे सव्यय. मग विकारी शब्द जाती कोणत्या आहेत रे? विकारी जाती तीन. नाम, सर्वनाम, विशेषण क्रिया. शब्दांच्या आपण 8 जाती बघतोय ना, तर त्याच्यामध्ये आपण 4 जे आहेत ते विकारी आहेत आणि 4 जे अविकारी. बघा, मग नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अशा पद्धतीने विकारी यांच्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होतो आणि इकडे बदल होणार नाही. मग काय? क्रिया विशेषण अव्यय. बघा, आपण यांना म्हणतो क्रिया विशेषण अव्यय, एक जोडून शब्द आहे तो, क्रिया विशेषण अव्यय. त्यानंतर शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी. त्यानंतर उभयान्वयी आणि मग आहे केवळ प्रवृत्ती. हे सगळे अव्यय असतात, त्यांच्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होत नाही, म्हणून आपण त्यांना अव्यय किंवा अविकारी असं म्हणत असतो. चला, आता जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला काय म्हणतात? म्हणजे हा शब्द आहे बघा, शब्द समूहासाठीचा एक शब्द, शब्द समूहासाठी असून एक शब्द. त्या काळी बघा, जी भाषा प्राचीन काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला काय म्हणतात रे? अभिजात भाषा म्हणतात. बघा, अभिजात म्हणतात. अर्वाचीन म्हणजे आत्ताची, सध्या. अर्वाचीनच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असेल मग? प्राचीन काळात. अर्वाचीन म्हणजे आताची, म्हणजे प्राचीन काळातलं विचारलंय ना आपल्याला, तर त्याला म्हणतात अभिजात भाषा. मग मराठी ही अभिजात भाषा आहे का रे? नाही आहे ना. मग किती भाषा अभिजात भाषांचा दर्जा दिला गेलाय सांगा मला? 6. बरोबर आहे. मग त्या सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. मग मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कोणती समिती नेमली रे? रंगनाथ पठारे. त्या बात आहे, अगदी बरोबर.
हा मराठी भाषेसाठी काय रंगनाथ पठारे अशी ती त्यांची समिती नेमलेली आहे आणि त्या समिती आता ती आपलं जे काही मंडळ असेल ते मांडतील आणि मग मराठी भाषेला सुद्धा आणि ती प्राचीन आहे आणि अजून पण टिकून आहे आणि खूप त्यामध्ये काय साहित्य सुद्धा खूप आपल्या मराठीमध्ये म्हणून तिला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असं त्याची एक मागणी आहे आणि त्यासाठी रंगनाथ पठारे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमलेली आहे शासनाने. ठीक आहे अशा पद्धतीनं मग त्याला खूप लाभ दिले जातात. मग त्याच्या त्यामुळे संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा दिली जाते. नंबर 3 चला तर त्याला म्हणतात कोणत्या अभिजात भाषेत? करतो. बघा आता प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे. ठीक आहे द्रविडियन गटातील भाषा. मग बघा जे आपलं दक्षिण भारतीय भाग आहे ना आपला असं नाही का बघा इकडे हा तर ह्या ज्या सगळ्या भाषा आहेत ना इकडे त्यांना आपण द्रविडियन भाषा म्हणतो. ठीक आहे तामिळ भाषा. तामिळ आहे कन्नड तामिळ. भाषेच्या भाषा म्हणजे साऊथच्या ज्या भाषा आहेत ना इकडे बघा यांना म्हणतो आपण कॉमेडीचा फक्त हेच. तर याचं म्हणतो आपण द्रविडियन भाषा द्रविडियन गटातील भाषा. ठीक आहे अशा पद्धतीने तर याचं आहे द्रविडियन भाषा. हा द्रविडियन भाषा तर ते तामिळ भाषा आणि ते ज्या साऊथ मधल्या आपण म्हणूया ना साऊथ तर त्या भाषा असतात द्रविडियन गटातील भाषा आपण त्यांना म्हणत असतो अशा पद्धतीने. तामिळ तामिळ भाषा तमिळ तेलुगू कानडी मल्याळम. हा ते साऊथ त्यांना आहेच त्या द्रविडियन भाषा म्हणतो आपण त्यांना. मराठी भाषा. मराठी भाषा प्लीज प्लीज स्पीकर तुम्ही आपलं जे मायक्रोफोन आहे ते प्लीज बंद करा. हा बघा मराठी भाषेची लिपी कोणती लिपी म्हणजे कोणत्या लिपीमध्ये लिहिलं जाते ते मग मराठी देवनागरी. बरं हे झालं. मला सांगा रे देवनागरी लिपी कशी लिहिली जाते. डावीकडून उजवीकडे. डावीकडून देवनागरी बघा आपण डावीकडून लिहितो रे असं असं इकडे इकडे येत जातो की इकडून असं असं लिहित येतो. डावीकडून उजवीकडे म्हणजे ना आपल्या डाव्या हाताकडून आपण उजवीकडे चाललो. हा देवनागरी लिपी कशी लिहिली जाते यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे ना देवनागरी मग काय आपण डावीकडून उजवीकडे. मग आणखी कोणकोणत्या भाषांची लिपी देवनागरी आहे रे. खरोष्टी. डावीकडून उजवीकडे लिहिली जाते अगदी बरोबर. ठीक आहे मग यावर देखील प्रश्न आहे मग देवनागरी म्हणजे काय तर डावीकडून उजवीकडे देवनागरी भाषा आपण बघा अशीच तुम्हाला दिसतील. मग मराठी कोणती देवनागरी म्हणजे मराठी भाषेची जी लिपी आहे ती आहे देवनागरी. आधी काही मोड घालून पण लिहायचो मोड घालून नाही का मोड त्याला मोडून ती मोडी भाषा. पोलीस. ठीक आहे अशा पद्धतीने आणि ब्राह्मी भाषा ती पण भाषा आहे पण ती मराठी भाषेत येत नाही. आधी खूप आधी असतं त्याच्यामध्ये ते असायची प्राचीन ती ब्राह्मी भाषा म्हणतात त्याला ती खूप आधी. परंतु मराठी भाषेची जर लिपी म्हटलं तर ती असते देवनागरी. आता एक बघा आता विशेषणावर प्रश्न आलेला आहे विशेषणावर आणि बघा मित्रांनो हे विशेषणावरती बऱ्याचदा रिपीट प्रश्न येतात म्हणजे विशेषण. ठीक आहे विशेषण मग विशेषण म्हणजे काय रे विशेषणाची व्याख्या तुम्हाला विचारू शकतात ते अगदी बरोबर. संस्कृत हिंदी मराठी बरोबर आहे देवनागरी अगदी बरोबर. मग विशेषण म्हणजे काय ते सांगते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात सर. हा नामाविषयी विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो विकारी शब्दाला सव्यय शब्दाला आपण विशेषण म्हणतो. मग विशेषणाचे प्रकार असतात. सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषण आहे का गुणविशेषण आहे का काय सार्वनामिक विशेषण आहे. मग तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती किंवा सांगत असतो आपल्या मी विद्यार्थ्यांना की कसं लक्षात ठेवायचं गुणविशेषण. तर हापूस आंबा फार गोड आहे मग यामध्ये विशेषण कोणतं आहे रे. हापूस आंबा फार गोड आहे या वाक्यामधलं विशेषण कोणतं असं जर गोड गोड गोड. बरोबर गोड काय विशेषण आहे. मग गोड हा शब्द कोणाविषयी विशेष माहिती सांगतो रे. आंब्याला आपण काय म्हणूया इथे आता विशेषण आणि विशेष दोन गोष्टी असतात. विशेषण आणि याला म्हणून आपण विशेष म्हणजे विशेषण असं पाहिजे. विशेषण ज्या नामाविषयी विशेष माहिती सांगतो त्याला म्हणतो आपण विशेष आणि हे विशेषण बरोबर आहे. मग गोड मग हे आहे गुणविशेषण. मग गुणविशेषण ओळखायचं कसं बघ. मग गुणविशेषणातून काय दिसतं तर चव रंग आणि गुणधर्म या गोष्टी तुम्हाला जर ज्यातनं दिसून आल्या त्याला म्हणून आपण गुणविशेषण. गुणविशेषण काय काय दिसतं बघा. मग आता बघा हिरवा पोपट
हिरवा पोपट. मग पोपट काय रे, नाम आहे, बरोबर का? आणि नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? हिरवा विशेष हिरवा. बघा म्हणजे रंग दिसतोय आपल्याला. बघा कडू कारले, कडू कारले. मग कारले काय रे, नाम आहे आणि त्याच्याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द कडू. बघा चव, बरोबर ना? त्याच्यातलं चव, त्याच्यानंतर गुणधर्म किंवा रंग असं. त्यानंतर बघा स्पीकर बंद करा प्लीज. दुष्ट माणूस. आता बघा माणूस नाम आहे आणि दुष्ट काय विशेषण आहे. बघा त्यातला गुणधर्म सुद्धा दिसून येतो. म्हणजे काय की ज्या विशेषणातून रंग, चव किंवा गुणधर्म दिसतं त्याला म्हणतो आपण गुणविशेषण. सार्वनामिक विशेषण कसं असेल रे? सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? सार्वनामिक विशेषण म्हणजे काही सर्वनामांचा वापर आपण नामाप्रमाणे केला त्याला विशेषणासारखा करतो. तेव्हा बघा बघा हा असा असला इतका एवढा तमका. बघा त्यांची मुलगी असं म्हणू शकतो का आपण? मुलगी आहे पण मुलीविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द त्यांची. बघा आणि ती त्यांची म्हटलं बघा, तो हे सर्वनाम आहे आणि तो पासून आपण त्यांची असं केलंय आणि आपण त्याला म्हटलं विशेषणासारखं केलं आणि ते सर्वनामापासून झालेलं असतं त्याला म्हणतो आपण संख्या. मग संख्या विशेषण काय असतं बघा. चार मुले असं म्हणतो. चार मुले, मुले काय इथे नाम आहे आणि चार काहीतरी या मुलांविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे आणि ती संख्या दर्शवत आहे म्हणून आपण त्याला संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे विशेषण काय असतं बघ, नावाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण संख्या विशेषण. ठीक आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? हे होणार नाही, हे नाही आणि यापैकी गुणविशेषण. की या विशेषणातून चव, रंग, गुणधर्म दिसतो ना त्याला आपण म्हणूया अशा पद्धतीने ओळखायचं, ते असतं गुणविशेषण. त्यानंतर बघा रे आता लिंग बघा. पुरणपोळी या शब्दाची लिंग ओळखा. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. 4 परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. असा प्रश्न का विचारला असेल रे त्यांनी? कारण बघा इथे तुमचं गफलत होण्याची किंवा तुम्ही चूक करण्याचा संभव खूप अधिक आहे मित्रांनो. कारण पुरणपोळी इथे तुम्हाला 2 शब्द दिसतात, यांना आपण सामासिक शब्द म्हणतो. मग मला सांगा रे, मग हा घटक बघा ज्याचा समास पक्का असेल तर त्याला समजेल काय याच्यामध्ये 2 शब्द, किंवा मग नुसतं असंच त्यांना लिंग किंवा त्यांना समास किंवा हे काय असतं हे माहिती नाही तर ते 100% त्याचा प्रश्न चुकीचा असेल तो पर्याय. म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलाय. आणि याआधी सुद्धा पुरणपोळी हा शब्द 3 ते 4 परीक्षांमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. मग पुरणपोळी या शब्दाचं समास कोणता आहे सांगा बरं. मग पुरणपोळी पुरणपोळी जर तुम्हाला समास विचारायला सांगितला सांगा बरं कोणत्या समासाचं उदाहरण आहे ते? मध्यमपदलोपी. मध्यमलोपी समास. मध्यमपदलोपी म्हणतात त्याला, आहे ना. म्हणजे मग याची फोड कशी होईल? याचा विग्रह पुरण घालून पोळी, म्हणजे मधलं पद तिथे लोप पावलं असतं म्हणून आपण त्याला मध्यमपदलोपी म्हणतो. मग पुरणपोळी. मग सामासिक शब्द असतात. मग सामासिक शब्दांचं लिंग कसं ठरवलं जाते? चला तर इथे तुम्हाला 2 शब्द दिसतात. ठीक आहे. 2 शब्द आहेत. एक त्याच्यामध्ये पुरण आहे आणि दुसरा शब्द आहे पोळी. ठीक आहे. मग सामासिक शब्दांचं लिंग कसं ठरवलं जातं? तर सामासिक शब्दांमध्ये जो दुसऱ्या क्रमांकाचा शब्द असतो त्या शब्दाचं जे लिंग असेल तेच लिंग त्या संपूर्ण शब्दाचं असतं मित्रांनो. बघा जर पुरण म्हटलं आपण तर काय म्हणतो आपण? ते पुरण म्हणतो का रे? ते पुरण म्हणतो ना आपण. बघा मग असं जर असतं उत्तर तर आपलं नपुसक लिंग झालं असतं, बरोबर का रे? ते पुरण म्हटलं तर पुरणपोळी या शब्दाचं लिंग नपुसक लिंग होईल ना? नाही सर. नाही, आपण जर अशा पद्धतीने गेलो तर समजा ज्यांना कन्सेप्ट माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. परंतु आता पोळी, मग पोळीचं लिंग कसं करतो आपण? काय म्हणतो? तो पोळी म्हणतो का? ती पोळी म्हणतो का? ती पोळी म्हणतो. हा मग ती पोळी म्हणजे पोळीचं लिंग कोणतं आहे? पोळीचं लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. हा मग सामासिक शब्दाचं काय असतं? जे दुसऱ्या शब्दाचं जे लिंग असतं तेच शब्द तेच लिंग त्या संपूर्ण
असेल तर ते काय म्हणू आपण स्त्रीलिंग. मग ज्यांना ही कन्सेप्ट समजली असेल, ज्यांना ही कन्सेप्ट माहिती असेल ते त्याचं उत्तर करून येईल योग्य, नाहीतर काय चुकवून येईल मित्रांनो. असेच बारकावे जर लक्षात घ्यायचे असतील तर म्हणून आपण आपल्या क्लासमध्ये खूप तुम्हाला अशा बारकाईने जे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बारकाईने सांगितल्या जातात. ठीक आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला एक सूचना आहे, थोडं 1 मिनिट बघा. तर म्हणजे विद्यार्थ्यांचे आपल्या आग्रह असतोच मित्रांनो, जो म्हणजे कार्यशाळेचा दिवस आहे तो आता सध्या वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे ना. म्हणजे आपली 11, 12 आणि 13 नोव्हेंबर पर्यंतच आपली कार्यशाळा होती. परंतु तुमचा एक खूप आग्रह होता बऱ्याच विद्यार्थ्यांचा की सर तुम्ही काही दिवस आम्हाला अजून कार्यशाळा वाढवून मिळेल का. ठीक आहे. तर म्हणून आपण सुद्धा तुमच्या विनंतीला एक मान म्हणूया आपण की तुमचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देशाने मित्रांनो आपण आता 15 नोव्हेंबरला दुपारी सुद्धा आपण ही आपली कार्यशाळा कंटिन्यू करतो आहोत. म्हणजे तुम्हाला 11, 12, 13 याच्या व्यतिरिक्त आता आपल्या सोमवारला सुद्धा म्हणजे 15 नोव्हेंबरला सुद्धा तुम्हाला आपलं कार्यशाळेचा तुम्हाला लाभ घेता येईल मित्रांनो. सुद्धा तुम्हाला अंकगणित, सामान्य ज्ञान, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन व्हा आणि नक्कीच त्याचा तुम्हाला 100% लाभ होईल. ठीक आहे. तर ते तुम्ही सांगा आणि आपल्या मित्रांना सुद्धा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात सांगा. 100% तुम्हाला त्याचा फायदाच होईल मित्रांनो. ठीक आहे. मग बघा, आणि सामान्यतः जर आपल्याला लिंग ओळखायचं असेल तर आपण नियम काही असे विशेष सांगितलेले नाही, तर ज्यासाठी ते हे आपण विशेषण वापरतो ते असतं नपुंसक लिंग. ज्या नामांसाठी आपण तो हे विशेषण वापरतो, सर्वनाम वापरतो ते असतं पुल्लिंग. आणि ती हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरतो आपण त्याला म्हणतो आपण स्त्रीलिंग. परंतु जे सामासिक शब्द असतात तेव्हा सामासिक शब्दांचं आपण विग्रह करायचा आणि जो दुसऱ्या शब्दाची जी काही लिंग असेल दुसऱ्या शब्दाचं तेच लिंग त्या संपूर्ण शब्दाचं असेल. तर अशा पद्धतीनं लक्षात ते ठेवायचं मित्रांनो. आता बघा आपल्याला ह्या शब्दयोगी अव्ययांवरती प्रश्न आलेला आहे. बघा म्हणजे एक तुमच्या लक्षात आलेल्या मित्रांनो नामावर प्रश्न आहे, विशेषणावर प्रश्न आहे. ठीक आहे ना. त्यानंतर वर्णमालेवरती प्रश्न आहे, आता अव्ययांवरती पण प्रश्न आहे. म्हणजे शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणातील अविभाज्य घटक आहे. त्यावरती 100 काय म्हणजे 200% प्रश्न येणारच. ठीक आहे ना. मग ते कोणते जाती विचारू शकतात. चला बघू आपण. पुन्हावाचक. अगदी बरोबर. आता बघू ना एक आपण. सीतारामापेक्षा आकार उंच आहे. मग आपल्याला लक्षात बघायचं मग इथे शब्दयोगी अव्यय कोणतं मी असं म्हणतो बघा. मग इथे सांगा आपण एक प्रश्नांचं स्वरूप बदलू येता या एकदम सोपीच आहे. ठीक आहे. जर त्यांनी असं म्हटलं तुम्हाला की उपरोक्त वाक्यामध्ये इथे सांगा की शब्दयोगी अव्यय कोणते. नाही, उपरोक्त वाक्यामध्ये आलेले शब्दयोगी अव्यय कोणते सांगा बरं. वाक्य सांगायचं हेच ना. सीतारामापेक्षा आकार राम उंच आहे या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता असा जर प्रश्न असता तर पेक्षा. मग उंच पण ते आहे उंच. मग उंच शब्द काय आहे इथे. उंच शब्द विशेषण आहे. विशेषण. बघा मग असं तुम्हाला ते म्हणजे प्रश्न एकच आहे पण त्याच्या पूर्ण त्याला पिळगाळून इकडून तिकडून सगळीच माहिती आपल्याला करता आली पाहिजे. त्याला म्हणतो आपण अभ्यास आणि तसं त्याला म्हणतात विश्लेषण. ठीक आहे. पेक्षा. मग पेक्षा म्हटल्यानंतर बघा पेक्षा, परीस है ना, पेक्षा, परीस असे काही शब्द आहेत है ना. म्हणजे दगडा परीस जोडून आलेले शब्द. हा म्हणजे ते काय करतो आपण याची तुलना करतो है ना. पेक्षा, परीच्या शब्दातनं तुम्हाला तुलना दिसते. तुलना. ठीक आहे ना. कंपॅरिझन झाला म्हणतो आपण तुलना दिसते म्हणून आपण त्याला म्हणू. आता मग गतिवाचक होईल का नाही तर गतिवाचक शब्द इकडून तिकडून असे म्हणजे हालचाल दर्शक शब्द तुम्हाला दिसतील पलीकडे त्याला म्हणायचं. हा बघा म्हणून हे गतिवाचक होणार नाही. मग स्थलवाचक होईल का रे. स्थलवाचक तुम्ही कसे शोधायचं. कुठे, केव्हा, कुठे, कशाने प्रश्न करायचा. कुठे. हा कुठे, केव्हा नाही. केव्हा म्हटलं तुम्ही तर तुम्हाला कालवाचक केव्हा. बरोबर. कुठे म्हणायचं आपण. कुठे प्रश्न विचारला तर तुम्हाला स्थलवाचक दिसून येईल. हेतुवाचक. ठीक आहे ना. त्यानंतर याच्यामध्ये आहे तुलनावाचक. त्यातनं तुलना केलेली आहे बघा. पेक्षा म्हणजे दोन गोष्टींमधली ज्यातनं तुलना करण्यासाठी जे शब्दयोगी अव्यय वापरले जातात त्यांना आपण
तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. आणि शब्दयोगी अव्यय काय, तर शब्द म्हणजे शब्द आणि अव्यय म्हणजे शब्द म्हणजे शब्द आणि योगी म्हणजे जोडून, जे शब्द शब्दांना जोडून येतात त्याला म्हणतो आपण बघा सीतारामपेक्षा, म्हणजे सीताराम या शब्दाला पेक्षा हे जोडून आलेलं आहे म्हणून त्याला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. आणि ते तुलना करण्यासाठी आहे म्हणून त्याला म्हणतो तुलनात्मक किंवा तुलनावाचक. आता प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, मग आपण बघितलंय प्रयोगाचे प्रकार 3 प्रकार आपण अभ्यासत असतो. कोणते? कर्तरी कर्मणी भावे. बरोबर आहे ना. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे याचे त्याचे उपप्रकार पण असतात. ते हो. आपण फक्त मेन जे आपण म्हणूया तर ते असतात 3 प्रकार. ठीक आहे ना. कर्तरी कर्मणी आणि भावे हे 3 प्रकार असतात. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्त्याला प्रत्यय असत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचा असतो, कर्माला प्रत्यय असत नाही. आणि मग याचे सुद्धा 2 प्रकार आपण म्हणतो ना, 2 प्रकार सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक, त्याचे अकर्मक, मग याचे एकूण 7 प्रकार असतात. ठीक आहे ना. आणि याचे भावेचे सुद्धा आपण 2 प्रकार करतो, सकर्मक, अकर्मक. म्हणजे अकर्मक. आणि याची सुद्धा रचनेवरून 3 प्रकार येतात ना भावे प्रयोगाचे. अशा पद्धतीने ते असतं. परंतु तुम्हाला तर प्रयोगाचे प्रमुख प्रकार त्यांनी विचारले आहेत तर ते मग कर्तरी म्हणजे एखादा मग तुम्हाला प्रयोगावर प्रश्न कसा विचारतील, कर्तरी प्रयोगाचं उदाहरण देऊ. प्लीज स्पीकर आपलं तुमचं बंद करा. अशा पद्धतीनं म्हणजे विचारले आणि आवाज येतोय मग प्लीज सर माईक बंद करण्याकरता लावा सर यांना. प्लीज आपलं ते माईक बंद करा प्लीज, आवाज येतो. त्याचे बैल आणले तुम्ही येता येता पण अजून डबल गाडी सोडायला. कॅमेरा पण बंद करायला सर. चला पुढे जाऊ. परत 3 प्रकार असतात. शी काय हे अक्षर तुझे, बघा पुन्हा शब्द जातीवरती आलेला आहे. इथे शब्दांच्या जाती, शब्दांची जात, शब्दांच्या जातीवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. शी गाडीचा दवाखाना तर तिथं बाया तिथंच आहे दवाखाना. काय हे अक्षर आहे तुझे, हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? बायाचा बाया विधानार्थी वाक्य आहे का? माईक बंद करा सर्वजण. प्लीज प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला, माईक बंद प्लीज करा. मोकळून टाका सर, नाही तर अरे माईक बंद करा रे. विधानार्थी वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, उद्गारार्थी वाक्य की नकारात्मक वाक्य आहे? सांगा बरं. उद्गारवाद. बघा उद्गार वाक्य. बघा हे आहे उद्गारार्थी. उद्गारार्थी वाक्य कारण असं म्हटलं रे, प्लीज असं बोलू नका. आता मी तुम्हाला असा प्रश्न केला समजा की शी काय हे अक्षर तुझे, मग यातनं कोणता केवल प्रयोगी, म्हणजे केवल प्रयोगामध्ये आपण त्याचे विविध प्रकार बघतो, मग त्यातनं तुम्हाला काय दिसतं सांगा बरं. हर्ष दिसतो का, तिरस्कार दिसतो का, की काय दिसतं सांगा. तिरस्कार. तिरस्कार सर. तिरस्कार दर्शक. सी काय तुझे अक्षर घाणेरडे अक्षर आहे तुझे ना, तिरस्कार दर्शक. म्हणजे इथपर्यंत आपल्याला खोलात सुद्धा मित्रांनो जाता आलं पाहिजे. पण विधानार्थी वाक्य काय असतं, एक विधान असतं आणि साधं सरळ ते वाक्य असतं. प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्न एक वाक्य असतं आणि त्याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं असतं, उद्गार वाक्य तुम्हाला माहितीच आहे. आणि नकारार्थी वाक्यामध्ये काय, नकार दर्शवणारे शब्द असतात, नकार दर्शवणारे. सर कोण, काय, कसे असे पण शब्द असतात प्रश्नार्थक वाक्य. असतात. तेच ना, जे आपण प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामे वापरतोच असतो ती असतातच. आणि महत्वाचं म्हणजे त्या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह असणं अपेक्षित असतं. ठीक आहे ना, तेव्हा आपण त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणत असतो अशा पद्धतीने. आणि काय तर उद्गार त्यातनं दिसून आला आपल्याला. ठीक आहे ना, त्याला म्हणतो आपण उद्गारार्थी वाक्य. आता बघा अलंकारावरती प्रश्न आहे. 100% अलंकारावर पण बघा प्रत्येक आता अतिशयोक्ती सर, अतिशयोक्ती. बरोबर आहे. अलंकार. मग आता हे 3-4 पर्याय दिले आपण, ते का नाही किंवा त्याच्यामध्ये काय असतं हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो. आपण विश्लेषण करतो म्हणजे काय करतो रे प्रश्नांचं, नुसतं प्रश्न उत्तर आपल्याला तिथं पर्याय आणि त्याचं उत्तर कोणतं एवढंच अपेक्षित नसतं. मग हे जे पर्याय दिले तर यांची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे एका प्रश्नात तुम्हाला 4 प्रश्नांची माहिती आपल्याला त्यातनं दिसून येते. बरोबर. एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, शक्य आहे का रे? एखादी गोष्ट फुगवून काढणे. पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार इथे झालेला आहे. अतिशयोक्ती म्हणजे काय की जेव्हा एखादी जी काही घटना असते किंवा एखादी कोणती बाब असेल ती वास्तविकतेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात फुगवून सांगितली असते. ठीक आहे ना. मग अशा वेळी काय म्हणतो आपण, अतिशयोक्ती अलंकार होत असतो.
तर अनुप्रास म्हणजे काय सांगा नाही. तेच ना, अनुप्रास म्हणजे काय असतं बघा, की एखादा एकच शब्दाची एखादा पुनरावृत्ती. शब्द म्हणा किंवा एखादा अक्षर आहे ते रिपीट होतं बघा. आता बघा पुन्हा पुन्हा. हिंदीचं तुम्हाला माहिती असेल, चंदू की चाचाने, चंदू की चाची. चंदू के चाची को चांदनी चौक में. म्हणजे काय झालं इथे? च, च, या अक्षराची पुनरावृत्ती झाली आणि काहीतरी नादमयता निर्माण झाली, बरोबर ना? सर का हिमालयाच्या हिमशिखरावर करा करा कापले. है ना, हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हिंडत होती. हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हिंडत होती. म्हणजे सांगायचं काय की एखादा जो शब्द असतो की एखादं अक्षर असतं ते रिपीट होऊन एक त्यामध्ये एक नादमयता निर्माण होते, त्याला म्हणतो आपण अनुप्रास. ठीक आहे ना. अतिशयोक्ती म्हणजे काय की जी वास्तवातली जी काही कल्पना असेल ती अतिशय फुगवून सांगितली जाते, त्याला म्हणतो आपण अतिशयोक्ती अलंकार. आणि सर यमक म्हणजे काय ते पण सांगा. सांगतो सगळं. घडो किंवा पडो. मग उपमा म्हणजे काय रे? आपण एखाद्या- धातुत्वावर नाही, उपमा म्हणजे बघा, म्हणजे तिथे एक उपमा म्हणजे उपमेय आणि उपमान दोन्ही सारखेच आहेत बघ. आता एक उदाहरण घेतो तुम्हाला बघा, म्हणजे समजून जाईल. म्हणजे जिथे समासारखा उपमेय प्रमाणे आणि परिजोगा. उपमान एकच आहे, म्हणजे सारखेच आहेत, त्याला म्हणतो आपण म्हणजे उपमेय, उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये सारखे. आता बघा एक घेतो मी. कृष्ण अर्जुनाप्रत बोलला. नाही ना, तुला कृष्ण नभासारखा सावडा आहे. नभासारखा म्हणजे ढगाची उपमा उपमातली सर, नभाची कृष्णाची उपमा उपमा. नभासारखा सावळा आहे, है ना. सावळा आहे. म्हणजे काय की कृष्ण उपमा दिली. आणि ढग एकदम सारखेच आहेत, बरोबर ना. म्हणजे एखाद्याला तो असा आहे या अर्थाने आपण म्हणू शकतो ना, त्याच्या सारखा, त्याच्या सम, त्याला म्हणतो आपण उपमा अलंकार ना. कृष्ण नभासारखा सावळा आहे म्हणजे ढगासारखा, नभ म्हणजे ढग, तर नभासारखा सावळा आहे म्हणजे सारखा, सम, उपमेय उपमान काही सारखेच आहेत असं त्याला देवा दर्शवायचं असतं आपल्याला. सम समानसारखा प्रमाणे परी जोगा परीस. सम समानसारखा प्रमाणे परी जोगा परीस. बरोबर. हा, हे जे आपले कीवर्ड आहेत ते आपण शिकतो आपल्या याच्यामध्ये. मग ओळखायचे कसे? सम, समान, सारखा, परी असे काही शब्द तुम्हाला दिसले की समजायचं हे उपमा अलंकार आहे. बघा ते तुम्हाला बरेच वेळा विचार दिलेलं असतं बघा. मुंबईतील घरे है ना, कबुतराच्या खुरड्यासारखी. है ना. अच्छा, म्हणजे सारखा, सम, परी असे जे शब्द तुम्हाला दिसतात तर समजायचं हे उपमा अलंकार आहे. म्हणजे एखादा घटक तो त्याच्या सारखा समान आहे, त्याच्या सारखाच आहे एकदम, असं या अर्थाने जेव्हा असतं त्याला म्हणतो आपण उपमा अलंकार. आणि यमक काय असतं मग की काही जे शब्द असतात त्यांचा उच्चार सारखंच वाटतं आपल्याला, ते करून आत्मयता वाटते ना, त्याला म्हणतो आपण यमक साधने. रायमिंग वर्ड आपल्याला होतं, बरोबर आहे. रायमिंग त्याला म्हणतो आपण उपमा, है ना. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, अलंक मातीचा झडो, विषय सर्वता नावडो. घडो, पडो, झडो, नावडो, है ना. हे जे तुम्हाला शब्द दिसत आहेत ना, यातनं काय झालं, एक थोडं नादमयता वाटतं आणि ते सारखे वाटतात उच्चारायला वगैरे, आणि थोडं त्यातनं एक ध्वनी दर्शक एक दिसतं, त्याला म्हणतो आपण यमक साधने. यमक, ठीक आहे, याला म्हणतात यमक. अशा पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. याचं उत्तर होतं अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे यामध्ये काय सांगितले की जे कल्पना आहे ते वास्तविकतेपेक्षा खूप त्यांनी फुगवून सांगितले, हे अशक्य बाब आहे, है ना. असं होऊ शकणार नाही, आपल्याला माहिती, म्हणून त्याला झाला अतिशयोक्ती. आता शब्द सिद्धीवरती प्रश्न आहे बघा. संस्कृत मधून जशीच्या तसे म्हणजे मूळ रूपात बदल न होता मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात? तत्सम. अगदी बरोबर. मग तत्सम शब्द आहे. तत्सम म्हणजे आपण म्हणतो त्यासारखे. तत्सम म्हणजे त्यासारखे. म्हणजे संस्कृतामधून जे आलेले शब्द असतात ते म्हणजे चक्र हा तत्सम शब्द आहे. मग तद्भव म्हणजे काय रे? तद्भव चक्रपाणी. नाही, तद्भव म्हणजे काय? तद्भव थोडाफार बदल. हा, म्हणजे जे संस्कृत मधून आलेले शब्द असतात त्या संस्कृतातील शब्दामध्ये आपण जो काही बदल करतो ना, संस्कृत शब्दामध्ये बदल करतो, शब्दात बदल, त्याला म्हणून आपण तद्भव. बघा आता चक्र म्हणजे चाक, म्हणजे असं ना, चक्र म्हणजे याला हिंदीमध्ये संस्कृत मध्ये चक्र म्हणतात, त्यालाच आपण आपल्या भाषेत आता चाक म्हणतो ना. म्हणजे आपण त्याच्यामध्ये बदल केला, त्याला म्हणून आपण हा झाला तद्भव शब्द. संस्कृत मधून त्याला ते म्हणतात ना. आता तसंच बघा संस्कृत मध्ये पाणी म्हणतात, पाणी, हाताला पाणी, ठीक आहे ना. दीर्घकार रस्व सर. बघा जर पाणी जे असतं ना, हात नाही का, हाताचं त्याला रस्व असतं हात,
आणि हो. आपण जे पाणी म्हणतो त्याचं ते दीर्घ असतं ना. बघा चक्र पाणी, बघा तुम्हाला शब्द दिसेल असं चक्र पाणी, म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे तो आहे ना चक्र पाणी, छोटी विलांटी असते रिस्व विलांटी अशा पद्धतीने. म्हणजे जे शब्द संस्कृतामधून जसेचे तसे आले त्याला म्हणतो आपण भातृ. भातृप्रेम म्हणतो ना, भातृ म्हणजे संस्कृत मधून, त्याला आपण भाऊ म्हणतो आपल्या भाषेत, ते झालं तद्भाव शब्द. जे आपण बदल करून घेतो त्याला म्हणतो भाऊ. आणि देशी म्हणजे जे काही आपण महाराष्ट्रामध्ये आपले जे वापरलेले असतात बरेच शब्द जे आपण वापरतो त्यांना म्हणतो आपण देशी शब्द, आपले शब्द जे असतात ते. आता इथे बघा तुम्हाला काहीतरी क्लू तुम्हाला दिसते का बघा. मग किल्लीचा काय जुडगा असतो, जुडगा. ठीक आहे ना, म्हणजे त्याला समूहाचं म्हणजे एक आहे आणि त्याचा समूह कसा होईल ते आपल्याला प्रश्न विचारलाय इथे. किल्लीचा काय असतो रे, जुडगा. फुलगुच्छ. मसाल्याचा मासा होईल का? अरे मसाले मासा होईल का? होणार नाही. माशांचा मत्सालय. हा बघा, शाळाचं विद्यार्थी होईल का? फुलगुच्छ सर. नाही. हा हे होणार नाही. हा म्हणजे फुल आणि गुच्छ म्हणजे एक आहे आणि एक पासून त्याचं जे काही समूह तयार होतो त्या समूहाला काय म्हणतात ते म्हणते ना. फुल असेल तर एक असतं आणि अनेक फुलं असतील तर आपण त्याला म्हणतो गुच्छा. पुष्पगुच्छ आहे ना आपण म्हणतो ना. त्याचं उत्तर आपलं हे रे. मध आणि मधमाशा वगैरे नाही होणार, तर ते एक शब्द आणि त्याच्या समूहाला काय म्हणतात ते आपल्याला इथे त्यांनी मग असे शब्द असतात. मग तारकांचा पुंज. तारक एक तारकांचा पुंज आहे ना अशा पद्धतीने. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तारकांचा पुंज असे शब्द सुद्धा समूह दर्शक शब्द त्याला म्हणतो आपण. हे सुद्धा तुम्हाला करणे अपेक्षित आहे. आता विरुद्धार्थी शब्द इथे आलेले आहेत. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्ध शब्द नाही? असं पटकन बघून घ्यायचं इथे. आहार, भोजन. आहार आणि भोजन. नेमकं काय आपल्याला ते बघायचं. आहार भोजन. बघा प्रश्न सॉल्व्ह करताना कधीच घाई करायची नाही. इथे आपल्याला विचारला काय ते बघायचं, त्याला अंडरलाईन करायचं. विरुद्धार्थी शब्द आहे नाही काय आणि आपण ते चुकायचं. उजवा म्हणजे डावा, बरोबर आहे. उजवा विरुद्ध डावा. गुरु शिष्य, चढण उतार, बरोबर आहे. आणि आहार आणि भोजन हे नाही आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द नाही आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील हे. आपण असं केलं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहार म्हणजे भोजन हे समानार्थी शब्द झाले ना. ठीक आहे अशा पद्धतीने. मग आहारचं काय असेल रे मग? भोजन किंवा आहार म्हणजे भोजनच्या विरुद्धार्थी मग उपवास का? सर दोन्ही नाही केलं तर उपवासच होईल ना. हा बघा तुम्ही काय खाता तशा पद्धतीने. ठीक आहे ना, भोजन केला आणि उपवास केला है ना अशा पद्धतीने. म्हणजे उजवा डावा, गुरु शिष्य, चढण उतार हे समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी नाही. त्याच्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर होणार झालेलं नाही. अरे सॉरी, ते विरुद्धार्थीचे सॉरी विरुद्धार्थी नाही असं म्हणायचं आपल्याला. आणि विरुद्धार्थी आणि हे समानार्थी शब्द झाले. त्याच्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. आता बघा पुन्हा समानार्थी शब्दावर झालेला आहे. बघा समानार्थी खरेदी. खरेदी म्हणजे आपण विकत घेणे आणि विक्री म्हणजे विकणे. मग ह्या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. मग समानार्थी होईल का? होणार नाही. ठीक आहे ना. नाही सर, एक नंबरचा होते सर. सागर आणि शिळा हे देखील शब्द आहे. नफा म्हणजे लाभ, तोटा म्हणजे हानी. सर पहिल्या नंबरचा बरोबर आहे. म्हणजे मग तेच ना उत्तर आपल्याला काय करायचं माहितीये का? उत्तर आपण कधी पण उत्तर शोधायचं नाही. आपण त्याच्यामधले पर्याय कोणते होऊ शकत नाही ते आधी त्यांना इलिमिनेट करायचं. कधी पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना. म्हणजे अशी घाई करून आपलं कधी चुकत नाही. मग म्हणजे हे तर होऊ शकत नाही यार, नफा तोटा कधी. सर याचा आपाळ मस्तक पण होऊ शकते ना. कुणाचं? आपाद मस्तक. आपाद मस्तक बरोबर आहे. वरपासून नख शिकांत वरतीपर्यंत. नख शिकांत पण म्हणतो माहितीये का? आपाद मस्तक, आपाद मस्तक, नख शिकांत, नखाच्या पायापासून तर केसापर्यंत, डोक्यापर्यंत. बरोबर. हा असं म्हणतात. तर ते आमूलाग्र बदल म्हणजे मुळापासून शेंड्यांपर्यंत. अगदी बरोबर. असे शब्द देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता हे रसांवरती प्रश्न आलेला आहे. रस, वीर रस. हा रस. मग एकूण रस तुम्हाला विचारलं तर किती सांगणार? 9. सांगा. आता इथे 4 तर झालेले आहेत, आपण करून घेऊ. 5, 6, 7, 8 आणि 9. नावं सांगा पटकन. मग यातलं काही आपल्याला एक जोश म्हणतो ना आपल्या भाषेत समजून घ्यायचं. जे काहीतरी ऐकल्यानंतर वाचल्यानंतर जे जोश येतो ना आपल्याला, जोश म्हणूया, तर ते असतं वीररस. वीरता दिसून येते ना. म्हणजे पवाडे वगैरे बघा हे ना.
पोवाडे किंवा जे आपण म्हणू क्रांतिकारी गीत वगैरे असतात ना, त्यातनं बघा तुम्हाला कसं काहीतरी काठी येतात आपल्या अंगावर त्या ऐकता बरोबर, ते असतं वीररस है ना, अशा पद्धतीनं. करुण म्हणजे एकदम शांत असं एकदम दुःख 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 त्यातनं करुणा म्हणतो ना, दुःख दिसतं. हास्य म्हणजे शांत रस आहे. हास्य मग बघा अद्भुत असतं, अद्भुत. त्यानंतर अद्भुत अद्भुत रस आहे. शृंगार शृंगार रस आहे, बरोबर आहे. आणखी बिभत्स, बिबस तिटटवीत तिटकारा तिटकारा त्यातनं दिसून येतं. आणखी बघा अशी एकूण 9 आहे, तुम्ही बघून घ्यायचे. ठीक आहे, आपल्याला त्याचा वेळ नाही, तर काही एका दुसरं विसरून गेलो असतो कदाचित मी. तर 9 रस असतात आणि त्यातनं म्हणजे काव्य जे असताना कवितांमध्ये तुम्हाला दिसून येते. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं ज्यातनं वीर श्री दिसतं त्याला वीर रस, करुण म्हणजे ज्यातनं दुःख वगैरे दिलेलं असतं, हास्य म्हणजे तुम्हाला त्यातनं शांत, अद्भुत म्हणजे विस्मयकारक, विस्मयकारक काही गोष्टी असतात. शृंगार म्हणजे प्रणय, त्याला प्रेमाची भावना, प्रणय आहे ना. बिभत्स म्हणजे किळसवाणं, त्याला बिभत्स म्हणतात. अशा पद्धतीने तुम्हाला रस सुद्धा अभ्यासायचे आहेत आणि ते काव्यामध्ये तुम्हाला दिसतात. एकूण रस असतात 9. चला आता पुन्हा यावरती शब्दसंग्रहावरती प्रश्न आलेला आहे. आमचे रामू काका म्हणजे काय? अगदी नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे नवकोट नारायण काय म्हणतो आपण त्याला? अत्यंत देवासारखे. नाही, अरे नारायण म्हटल्यानंतर देव नाही रे. अत्यंत गरीब माणूस. अत्यंत गरीब की अत्यंत श्रीमंत? अत्यंत गरीब नाही, अत्यंत श्रीमंत सर. अरे अत्यंत श्रीमंत ना, 9 कोट. अत्यंत श्रीमंत 9 कोट नारायण. किल्ला म्हणतात, किल्ला त्याला, कोट म्हणजे किल्ला असं लक्षात घ्या. ज्याच्याकडे 9 कोट नारायण आहे एवढं म्हणजे खूप श्रीमंत ना रे, एकदम तेवढं खूप आहे त्याला. त्याला म्हणतो सर्व गुण संपन्न त्याच्या विरुद्धात नारायण. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो खूप श्रीमंत, अत्यंत गरीब. त्याच्यानंतर लंकीची पार्वती म्हणजे हे विचारून गेलेलं आहे. लंकीची पार्वती, अंगावर येथे दागिने नसलेली स्त्री. लंकीची पार्वती काही जे असतात ना. त्यानंतर अजानुबाहू, ज्याचा कोणी शत्रू नसलेला. नाही, तो अजात शत्रू आहे. अजानुबाहू म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत जातात, त्याला अजानुबाहू म्हणतो आपण. भाऊ म्हणजे हात आणि तो अजात शत्रू असतो. ज्याला कोणी शत्रू नाही ना त्याला अजात शत्रू म्हणतो आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर खूप म्हणजे काय म्हणून आपण खूप सारे शब्द तुम्हाला दिसत आहेत, ते अशा पद्धतीने लक्षात म्हणजे विचारतात काय रे ते माहिती आहे का शब्दांमध्ये, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये जे वापरतो ना तेच असतात तुम्हाला प्रश्न. बघा म्हणजे असे इकडून तिकडून की ते कधीच असं रेअर आपल्याला म्हणतो ना, कधी दिसतच नाही, आपण कधी वापरलेलेच नसतात, ऐकत नाही, असे शब्द नसतातच कधी पेपरमध्ये, विशेषतः पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही ते करायचं असतं. ठीक आहे, दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? दुटांगी, दु म्हणजे 2 टांगा, 2 पाय असलेला. 2 पाय असलेला. टांग म्हणजे आपण म्हणतो टांगा म्हणजे 2 पाय असलेला, अशा